नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 2017ची जी उर्वरित शिक्षक भरती होत आहे त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता। ऍप्लिकेशन स्टेटस इनकम्प्लीट असं दाखवलं जात होतं आणि त्या संदर्भामध्ये मी काल त्या 2 दिवसांपूर्वी व्हिडिओ देखील बनवला होता आणि त्या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसांपासून आम्ही विविध प्रकारचे प्रयत्न करत होतो आणि मित्रांनो त्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे। आणि जे विद्यार्थी ज्यांचा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड नव्हता आणि ज्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते, ज्यांना ऍप्लिकेशन स्टेटस इनकम्प्लीट दाखवत होतं, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे। मला कालपासून भरपूर जणांचे मेसेजेस येत आहेत युट्यूबला की मॅडम झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह, परंतु त्या संदर्भामध्ये काम चालू होतं, अधिकारी वर्गाशी वगैरे बोलणं झालेलं होतं। आपल्यामधलेच काही अभियोग्यताधारक स्वतः पुण्याला जाऊन त्यांनी निवेदन दिलं होतं। त्यामुळे कालच्या एका गोष्टीवरून एक गोष्ट समजत आहे किंवा लक्षात येत आहे की जर तुमची जर अडचण आली तर तुम्हाला कुठलीच संघटना मित्रांनो कामी येत नाही। स्वतः अभियोग्यताधारक तिथे गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतः निवेदन दिलं आणि त्याचमुळे आज या गोष्टी म्हणजे आज हे नोटिफिकेशन येऊ शकलं आहे। कारण बऱ्याच संघटनांना आपण स्वतः त्यांना बोललो होतं की बाबा या संदर्भामध्ये तुम्ही पाऊल उचला। काही मोठे युट्यूबर्स आहेत तर त्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला फॉर्म सेल्फ सर्टिफाईडला मुदत मिळणार नाही, तुम्ही स्पर्धेतून बाद आहात। परंतु जे विद्यार्थी यामध्ये होते त्यांनी हार मानली नाही, त्यांनी स्वतःचा ग्रुप तयार केला आणि ते तिथे गेले आणि आज त्याचंच फलित आहे। गेल्या 2 दिवसापासून आम्ही याच गोष्टीमध्ये होतो आणि आता ही गोष्ट झालेली आहे की फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करण्यासाठी त्यांना मुदत मिळालेली आहे। आता हा पूर्ण प्रकरण काय होतं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, 2017ची जी भरती प्रक्रिया झाली होती त्यावेळी 2019 मध्ये 2 वेळा या उमेदवारांनी फॉर्म सेल्फ सर्टिफाईड केलेला होता। 2019 ची यादी लागल्यानंतर पुन्हा 2022 मध्ये 23 मध्ये फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करा म्हणून नोटीस काढलेली होती, परंतु ती सर्वांसाठी नव्हती। 6 ते 8 या वर्गासाठी जे 196 संस्थांचे प्राधान्यक्रम देत असताना त्या विद्यार्थ्यांना फॉर्म सेल्फ सर्टिफाईड होत होता, कारण ते 196 संस्थांचे जे प्राधान्यक्रम देण्यासाठी ते इलिजिबल होते। परंतु काही उमेदवार असे होते की ज्यांचं 1 ते 5 या वर्गासाठी त्यांनी फक्त पेपर 1 पास केलेला होता आणि त्यांनी फक्त विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदांच्या शाळांसाठी प्रेफरन्स दिलेले होते 2019 ला। त्यानंतर 2020-21 ला ज्यावेळी प्राधान्यक्रम इतर संस्थांचे वगैरे जनरेट करायचे होते त्यावेळी ब्रिज कोर्स याचिकेमुळे 1 ते 5 या वर्गाला मग खासगी असो की स्थानिक स्वराज्य संस्थेची भरती असो तर त्या वर्गात त्या 1 ते 5च्या भरती प्रक्रियेला स्थगिती होती। त्यामुळे 1 ते 5 म्हणजे पेपर 1 क्वालिफाईड असणारा विद्यार्थी ज्यावेळी फॉर्म सेल्फ सर्टिफाईड किंवा लॉग इन करायला जात होता तेव्हा त्याला तिथे लॉग इन होत नव्हतं, यू आर नॉट इलिजिबल असं दाखवलं जात होतं। आता मग त्यावेळी त्यांनी असा विचार केला की जेव्हा माझी सैनिक किंवा रिक्त अपात्रचं राऊंड होईल तेव्हा आम्हाला संधी मिळेल, त्यामुळे त्यांनी त्यावेळी फॉर्म सेल्फ सर्टिफाईड केले नाही। आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही केले, आम्हाला मुदतवाढ होती, परंतु तसं काही आम्हाला मेसेजेस वगैरे आले होते, परंतु तसं काही नव्हतं। मित्रांनो, भरपूर आपल्याकडे 1000-2000 अभियोग्यताधारक असे आहेत की ज्यांना ना मेसेज आला ना मेल आला, कुठल्याच प्रकारचे काहीच नोटिफिकेशन दिलं गेलेलं नव्हतं आणि त्याचमुळे मग ते फॉर्म सेल्फ सर्टिफाईड पुन्हा करू शकले नाही। तो केव्हा करायचा होता जेव्हा पोर्टल जुन्या पोर्टलवरून नवीन ठिकाणी शिफ्ट झालं होतं। तर मग मित्रांनो अशा वेळी ते फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करू शकले नाही आणि आता जेव्हा रिक्त अपात्र माजी सैनिकांचा राऊंड होत आहे तर अशा वेळी या विद्यार्थ्यांना फॉर्म इनकम्प्लीट आणि तिकडून असा मेल येत होता की यू आर नॉट इलिजिबल म्हणजे तुम्हाला आता प्रेफरन्स मिळणार नाही। आणि मोठे जे संघटनेवाले युट्यूबर हे सांगत होते की आता तुम्ही अपात्र आहात, तुम्हाला यामध्ये संधी मिळणार नाही आणि या विद्यार्थ्यांना संधी मिळू नये यासाठी भरपूर जण जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते। परंतु मित्रांनो, यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे। शासनाने 6 वर्ष लेट केलं, शासनाने पोर्टल इकडून तिकडे शिफ्ट केलं, शासनाने त्यांच्यापर्यंत मेल मेसेज केला नाही, या शासनाच्या भरपूर चुका शासनाच्या लक्षात आलं आणि त्याचमुळे जे काही आता तुम्हाला जे बघायला मिळत आहे, जी प्रेस नोट 3 तारखेची म्हणजे आजची बघायला मिळत आहे, जी मी आपल्या कम्युनिटीला देखील लावली आहे, यासाठी भरपूर लोकांनी प्रयत्न केले आहे। आपण देखील थोडासा खारीचा वाटा उचलला आहे, कारण खूप जणांनी म्हणजे मी स्वतः भरपूर जणांशी कॉन्टॅक्ट केले तर सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही म्हणजे जे हे विद्यार्थी आहेत यांनीच प्रेफरन्स भरले नाही, त्यामुळे या गोष्टी यांनीच फॉर्म सेल्फ सर्टिफाईड केला नाही, त्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहे। परंतु तसं काही झालेलं नव्हतं, त्यांच्यापर्यंत नोटीस आलेलीच नव्हती आणि जे स्वतः गेलेले होते फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करायला त्यांचंही होत नव्हतं। मग 1-2-10-12 लोकांचं होईल, 1000-2000 लोकांचं होणार नाही।
तर त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. तर त्यामुळे सर्वप्रथम सर्वांचे जे विद्यार्थी इनकम्प्लीट फॉर्मवाले होते तर त्यांचं अभिनंदन, जेणेकरून त्यांना आता स्पर्धेमध्ये येण्याची संधी मिळाली आहे. आणि यामध्ये मला तुम्हाला विशेष सांगायचं मित्रांनो, असे विद्यार्थी होते की ज्यांना 134 132 असे मार्क्स आहेत, 1-1 2-2 मार्कांनी कमी असणारे विद्यार्थी जाणीवपूर्वक फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करणार नाही असं तर होणारच नाही. प्रत्येक जण नोटिफिकेशन बघत होतं. आता मी 2019 आपले जे 2022चे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एक आवर्जून सांगेल, 22 म्हणजे 23ला जी भरती प्रक्रिया होणार त्या विद्यार्थ्यांना मी जाणीवपूर्वक सांगेल की तुम्ही दर महिन्याला, म्हणजे जर तुमचा पहिल्या राऊंडला नंबर नाही लागला तर तुम्ही सातत्याने पोर्टल चेक करा. कारण हे लोक नंतर सांगतात की तुमची चूक होती. मग यामध्ये 6 वर्ष यांनी लेट केलं ही यांची चूक नाहीये. पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं. जे काही अभियोग्यताधारक तिथे जाऊन निवेदन दिलं किंवा ज्या गोष्टी झाल्या आणि आता ज्या प्रकारे आपण या गोष्टीसाठी पाठपुरवठा केला तर त्याचं खरंच फलित मिळालेलं आहे. आणि 7 तारखेपर्यंत मित्रांनो फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करण्यासाठी डेट वाढवून मिळालेली आहे. फॉर्म सेल्फ सर्टिफाईड त्याचबरोबर तुम्हाला प्राधान्यक्रम देखील जनरेट होतील, ते तुम्हाला लॉक करायचे आहे. 7 तारखेनंतर मुदतवाढ मिळणार नाही, कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. या गोष्टीसाठी आम्ही असंख्य कॉल, मेसेजेस, मेल, भरपूर गोष्टी केलेल्या आहेत, लोकांना एकत्र केलेला आहे आणि यामधून खूप खूप मेहनतीने ही गोष्ट मिळालेली आहे. त्यामुळे ज्या लोकांचं इनकम्प्लीट राहिलेलं होतं ना त्यांनी आता वेळेत पूर्ण करा. आता लोक आता लगेच लॉग इन करून बघत आहे, तर सिस्टीम अजून पूर्णतः अपडेट झालेली नाही. थोडासा वेळ घ्या, थोडं थांबा, होऊन जाईल. 1-2 तासात, आज नाही झालं तर उद्यापासून तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड करून पुन्हा प्रेफरन्स जनरेट होतील आणि मग तुम्ही ते लॉक करू शकता. तर तुम्ही आता स्पर्धेत आलेले आहे, तर त्यामुळे आता काही जर अडचण आली तर ती लवकरात लवकर तुम्ही म्हणजे त्या गोष्टी मेल वगैरे करा, तर तुम्हाला रिप्लाय वगैरे येऊन जाईल. आता अडचण तर येणार नाही. तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की गेल्या 2 दिवसापासून याच गोष्टी चालू होत्या. खूप जणांचे मला मेसेजेस आले, आपल्या टेलिग्रामला मेसेजेस होते, मेल होते, त्याचबरोबर आपल्या ग्रुपवर देखील, आपल्या कम्युनिटीला असो किंवा आपल्या व्हिडिओला देखील खूप जणांचे मेसेजेस होते की हा प्रॉब्लेम येत आहे. आपला जो ग्रुप होता त्या म्हणजे जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता तो त्याची लिंक प्रत्येकापर्यंत आली नाही. त्यामुळे काय झालं की प्रत्येकापर्यंत गेलं नाही की नेमकं घडत काय आहे. प्रत्येक जण स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न करत होतं की हा प्रॉब्लेम जो आलेला आहे तो कसा दूर करता येईल. कारण खूप जण खूप काठावर आहे, अगदी 1-1 2-2 मार्कांनी मेरिट राहिलेले विद्यार्थी आमच्या संपर्कात आलेले होते. आणि यासाठी जी मुदतवाढ मिळालेली आहे ती खरंच म्हणजे त्यांच्या ज्या 6 वर्षापासून ते थांबलेले आहेत आणि 1-1 2-2 मार्कावरून ते राहिलेले आहेत, तर त्यांच्यासाठी खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांनी आतापर्यंत, म्हणजे आज लास्ट डेट होती, तर ज्यांनी आतापर्यंत फॉर्म सेल्फ सर्टिफाईड, ज्यांनी आतापर्यंत प्रेफरन्स जनरेट करून लॉक केले असेल तर चांगली गोष्ट आहे. ज्यांचे राहिले तर त्यांच्यासाठी डेट मिळालेली आहे, त्या डेटमध्ये होईल. आता बरेच जण खूप कन्फ्यूज आहेत, या बाबतीत कन्फ्यूज आहे की आता जर मी प्रेफरन्स दिले आणि माझं कुठं सिलेक्शन झालं दूर, तर 2023च्या भरतीत मला चान्स मिळेल का? तर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की 2017 आणि 2023 या स्वतंत्र परीक्षा आहेत. ज्या आपल्या नोटीस आहेत ना, त्या नोटीसमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या जी नोटीस आहे त्यामध्ये सांगितलं आहे, जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र परीक्षा दिलेली असावी. मग 2017 आणि 2023 या स्वतंत्र परीक्षा आहेत. 2017 मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, समजा उर्वरित अपात्र आणि रिक्त या राऊंडमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं आणि मग त्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटलं की नाही मला जे हवा आहे तो जिल्हा मिळाला नाही आणि मला 2023 मध्ये तो मिळतोय, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. पण जर मी तुम्हाला एक सांगेल, तुम्हाला 2017 मध्ये मिळालं तर 23 मध्ये जाऊ नका, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या जागा राहतील, पुन्हा या जागा रिक्त राहतील. पण मी तुम्हाला सांगते की कन्फ्यूज होऊ नका, फॉर्म भरा, कारण तुम्हाला 6 वर्षानंतर मुदत मिळते. तर तुम्ही इथे फॉर्म भरा आणि तुम्ही त्यानुसारच प्रेफरन्स द्या, कारण प्रेफरन्स कमी जागा आहेत, तुम्हाला माहितीये, जास्त काही जागा नाहीयेत, पण ठीक आहे जागा आहेत. तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जिथे जाऊ शकत असाल तिथलेच प्रेफरन्स द्या. 2023 मध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स असेल तर तुम्ही विनाकारण जास्त प्रेफरन्स देऊ नका. आणि तुम्हाला जर समजा असं वाटत असेल की माझं 23 मध्ये होतं तर 17 मध्ये देऊच नका. पण तुम्हाला जर असं वाटतं की 23 मध्ये होणार नाही तर 17 मध्ये, म्हणजे तुम्हाला दोन्हीकडे संधी आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे की ज्यांना भरपूर दिवसांपासून ज्यांनी खूपच हालापेष्टा सहन केल्या त्यांना आता 2 संधी आहे. त्यामध्ये बिलकुल कन्फ्यूज होऊ नका की मी इथं घेतलं तर मला तिथे मिळेल का. इथे घेतलं तरी तुम्ही राजीनामा देऊ शकता, दुसरीकडे म्हणजे 2023 मध्ये जाऊ शकतात. हा नियमच आहे. त्यांनी सांगितलंय 2 वेगळ्या परीक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे आता ज्या 2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल आणि त्यांना जर त्यांच्या आवडीचा जिल्हा नाही मिळाला आणि जर त्यांना 2023 वाल्यांना जर इनकेस दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर त्यांनी नंतर येणारी म्हणजे 24, 25, 26 जेव्हा केव्हा एक्झाम होईल त्यावेळी त्यांनी एक्झाम द्यायची आणि मग दुसऱ्या जिल्ह्यात जायचं.
तर हे सेम रूल इथे पण लागू आहे, फक्त ही भरती प्रक्रिया जी 17ची उशिरा होत आहे. त्यामुळे मग बरेच जण कन्फ्युज झाले की मी इथे प्रेफरन्स देऊ का, मग 2023 मध्ये माझं होईल का, कारण ते 2023 मध्ये 30,000 जागा आहेत. तर 2023 मध्ये जरी 30,000 जागा असल्या तर या जागांमध्ये देखील तुम्हाला संधी आहे, तिथे देखील तुम्हाला संधी आहे. कन्फ्युज होऊ नका. अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता जी आजची प्रेस नोट आली आहे मी तुम्हाला इथे कम्युनिटीला टाकलेली आहे, तिथे बघून घ्या तुम्ही. त्यामध्ये जास्त काही म्हणजे 2-3 मुद्दे दिलेले आहेत ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा फास्टमध्ये व्हिडिओ बनवत आहे. आय होप तुम्हाला कळायला असेल, तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या असतील. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हीच अपडेट द्यायची होती. फक्त 2023च्या विद्यार्थ्यांना मला या गोष्टीतून एक नक्कीच सांगावं असं वाटेल की तुम्हाला कुठली अडचण जर आली तर तुम्ही कुठल्या संघटनेच्या मागे लागू नका. स्वतः तिथे जा, आयुक्त कार्यालयात जा आणि निवेदन वगैरे द्या. सगळ्या गोष्टी स्वतः करा, कुणी दुसऱ्यासाठी येत नाही. यावरून आम्ही हे शिकलेलो आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा अशा अपडेट सोबत आपण भेटूच या. आणि अजूनही मित्रांनो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन अपडेट वेळेत मिळत जाईल. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.